अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध दिवसेंदिवस उग्र रूप धारण करतंय। इराणनं अमेरिकेची युद्धविमानं पाडली आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थरकाप उडालेला आहे आणि संताप सुद्धा झालाय। तर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आता ट्रम्प यांनी नवा 48 तासांचा अल्टिमेटम इराणला दिलेला आहे। तर अमेरिकन सैन्यासाठी शवपेट्या तयार आहेत असा पलटवार यावर इराणनं केलाय। पाहूया रिपोर्ट। अमेरिका इराणचं युद्ध आणखी तापलं। अमेरिकेचं लढाऊ विमान इराणने पाडलं। हॉर्मुझ खुली करण्यासाठी ट्रम्प यांचा नवा अल्टिमेटम। अमेरिकेच्या सैन्यासाठी शवपेट्या तयार, इराणचं प्रत्युत्तर। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला महिना उलटून गेला तरी संघर्ष मात्र कायम असल्याचं दिसतंय। इराणची शक्ती संपुष्टात आल्याचा ट्रम्प यांचा दावा पोकळ असल्याचं इराणनं दाखवून दिलंय। अमेरिकेची बलाढ्य युद्ध विमानं पाडण्यास आता इराणने सुरुवात केली आहे। रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी असलेलं अमेरिकेचं C-130 विमान पाडल्याचा दावा इराणने रविवारी केला। यासोबत इस्फहान परिसरात अमेरिकेचे 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरही पाडल्याचं इराणचं म्हणणं आहे। या विमानांचे अवशेष दाखवणारे काही व्हिडिओ इराणनं प्रसिद्ध केलेत। दुसरीकडे अमेरिकेच्या पाडण्यात आलेल्या F-15 या लढाऊ विमानातल्या दोन्ही पायलट्सना वाचवल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। अवघ्या काही तासात सर्च ऑपरेशन राबवत साहसी पद्धतीनं पायलट्सना वाचवण्यात आलं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। इराण युद्धात आपली लढाऊ विमानं गमावल्यानंतर संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता नवा अल्टिमेटम दिलाय। इराणने 48 तासात हॉर्मुझ खुले केले नाही तर विनाश झेलावा लागेल। आता आरपारची लढाई होईल। इराणसाठी वेळ वेगाने निघून जात आहे। त्यांनी शांतता करारावर स्वाक्षरी करायला हवी असं डोनाल्ड ट्रम्प यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे। हॉर्मुझ बाबत ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा विधान बदललंय। यापूर्वी हॉर्मुझ खुलं करणं हे अमेरिकेचं काम नाही अशी भूमिका घेणाऱ्या ट्रम्प यांनी आता पुन्हा हॉर्मुझचा मुद्दा लावून धरलाय। तर ट्रम्प यांच्या अल्टिमेटमला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही ट्रम्प यांच्या फौजेसाठी शवपेट्या तयार करून ठेवल्या आहेत। अमेरिकन विमान पडल्यानंतर ट्रम्प यांना इराणी हवाई दलाची ताकद कळली असं मसूद पेजेशकियान यांनी म्हटलेलं आहे। मुळातच त्यांच्याकडे असणाऱ्या MQ-9 रेपर ड्रोन्स त्याचबरोबर सर्व्हिलन्स ड्रोन्सच्या माध्यमातून अत्यंत प्रिसाइजली म्हणजे नेमका हा आपला पायलट कुठे इराणच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे हे त्यांनी अगोदर शोधलं आणि हे शोधल्यानंतर आपल्या स्पेशल फोर्सेस कमांडोजला अत्यंत जटिल अशा प्रकारच्या रिस्की ऑपरेशन मध्ये जमिनीवर त्या ठिकाणी उतरवलं। त्या पायलटला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्वाच्या अशा त्यांच्या HH-60 चॉपर म्हणजेच हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून त्याला इराणच्या हद्दीमधून एक्स्ट्रॅक्ट केलं। यातून स्पष्टपणे दिसतं की आजही अमेरिका खऱ्या अर्थानं महासत्ता आहे। अमेरिका इराण युद्धाचा 36वा दिवस उलटून गेला तरी दोन्ही बाजूंकडून हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। अमेरिकेच्या लढाऊ विमानाने तेहरान आणि शिराजच्या एअर आर्मी बेसवर मोठा हल्ला केला। बंदर अब्बासमध्ये IRGC नेव्ही तळावर इस्रायली विमानांनी बॉम्ब हल्ला केला। मशारच्या पेट्रोकेमिकल प्लांटवर इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ले केले। इराणने UAE वर ड्रोन्स डागले तर इस्रायलच्या टँकरवरही हल्ला केला। इराण समर्थक हिजबुल्लाने लेबनॉनमध्ये अमेरिकेच्या 19 स्थळांवर हल्ला केला। हॉर्मुझमध्ये इस्रायलचा झेंडा असलेल्या गॅस टँकरवर हल्ला करण्यात आला। इराणने तेल अवीव आणि गॅलिलवर क्षेपणास्त्र हल्ला करत 10 इमारती उद्ध्वस्त केल्या। ट्रम्प यांनी इराणच्या बुशारमधल्या अणुऊर्जा केंद्रावर मोठा हल्ला केला। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी इशारा दिला की या हल्ल्यांमुळे आण्विक गळतीचा धोका असून आखाती देशांमध्ये विध्वंस होईल। इराणच्या बुशहरच्या अणुऊर्जा केंद्रात गळती झाली तर 50 लाख लोकसंख्येच्या कुवेतला सर्वात मोठा धोका असेल। ते बुशहरपासून अवघ्या 280 किलोमीटर अंतरावर आहे। या सगळ्यात LPG घेऊन येणारं भारतीय जहाज ग्रीन सनवी हे हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।